हिमायतनगर किनवटहून लातूरकडे जाणाऱ्या एसटी महामंडळ बस समोर अचानक दुचाकी आल्याने युवक जखमी झाल्याची घटना हिमायतनगर शहराजवळील नायरा पेट्रोल पंपाजवळ दिनांक 25 रोजी रविवारी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास घडली। दैव बलवत्तर म्हणून या जीवघेण्या अपघातातून युवक वाचला असला तरी दुचाकीचा मात्र चक्काचूर होऊन नुकसान झालं। याच वेळी अचानक दुचाकी चालकाचा ताबा सुटल्यामुळे की काय दुचाकी एसटी महामंडळाच्या बस समोर आली। दुचाकीला वाचवण्याच्या प्रयत्नात महामंडळ बस चालकांनी आपली गाडी एका साईडला घेतली, मात्र बस आणि दुचाकीची समोरासमोर धडक होऊन दुचाकीवर स्वार असलेला युवक जखमी झाला। अपघात घडताच तात्काळ हिमायतनगर येथील ग्रामीण रुग्णालयात जखमी युवकास दाखल करण्यात आले। यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर गीते यांनी जखमी युवकावर उपचार केले। युवकास कानाच्या वर व पायाला थोडा मार लागला असून युवकाचं नशीब चांगलं असल्याचं वाचल्याचं पोलिसांनी सांगितलं। दरम्यान किनवटकडून नांदेडला जात असलेल्या एसटी महामंडळाच्या बसमध्ये देखील प्रवासी होते। सर्व प्रवासी सुखरूप असून त्या प्रवाशांना उतरवून अन्य वाहनाने पुढे पाठवण्यात आले। रस्ता सोडून साईडला गेलेली बस आणि त्याखाली आलेली दुचाकी वृत्तलिहीपर्यंत अजूनही घटनास्थळावर जैसे होती। घटनेची माहिती मिळाल्यानंतर हिमायतनगर पोलिसांनी घटनास्थळ गाठून अपघात कसा घडला याचा पंचनामा करून कोणताही अनुचित घटना झाली नसल्याने याबाबत अपघाताची नोंद केली।